हॅलो मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत की डी फार्म या कोर्समध्ये ॲडमिशन कसं घ्यावं, कोर्सचं ड्युरेशन काय असेल, फीज काय असेल, सॅलरी काय असेल आणि हा कोर्स केल्यानंतर चे फायदे काय असतील. तर आपला पहिला पॉईंट आहे की ॲडमिशन. तर या कोर्समध्ये ॲडमिशन कसं घ्यावं, तर यासाठी आपल्याला 12th हे कंप्लीट हवं, जे की सायन्समधून करायला हवं. यामध्ये PCB, PCM किंवा PCMB या कोणताही ग्रुप आपला असला तरी हरकत नाही आणि मिनिमम 50 ते 60% आपल्याला 12वीमध्ये हवे. तर आपण या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होतो. तर या कोर्सचं ड्युरेशन काय असेल, तर हा कोर्स 2 वर्षाचा असतो आणि यामध्ये ॲन्युअल पॅटर्न असतो, सेमिस्टर पॅटर्न हा नसतो. 2 वर्षानंतर आपल्याला 3 महिन्यांची ट्रेनिंग ही घ्यावी लागते, जी की कोणत्याही मेडिकल शॉप किंवा हॉस्पिटल फार्मसीवरती आपण घेऊ शकतो. तर ह्या कोर्स करण्यासाठी आपल्याला फीज किती लागेल, तर हे आता जाणून घेऊया आपण. तर जर आपण ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर आपल्याला 30,000 ते 1 लाखाच्या दरम्यान ही फीज असते, जे की कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करते. आणि जर आपण अदर कॅटेगरीमधून येत असाल तर गव्हर्नमेंट स्कॉलरशिपसुद्धा प्रोव्हाइड करतं आणि ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा EBC नावाची स्कॉलरशिप असते. तर हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढे सॅलरी काय भेटेल हा प्रश्न आपल्या मनात असतो. तर हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कोणत्याही मेडिकल शॉपवरती फार्मासिस्ट म्हणून काम भेटते, जे की आपल्याला 10 ते 15,000च्या दरम्यान जिथे आपल्याला सॅलरी भेटते. आणि जर आपण गव्हर्नमेंट एक्झाम्स क्रॅक केल्या, जसे काही डीमर, जिल्हा परिषद आणि आरोग्य भरतीच्या काही एक्झाम्स क्रॅक केल्यानंतर आपल्याला 25 ते 90,000च्या दरम्यान सुद्धा पेमेंट भेटू शकते. हा कोर्स केल्यानंतर फायदे काय आहेत, तर या कोर्सचे भरपूर सारे फायदे आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक मेडिकल लायसन भेटतं, ज्या लायसनच्या बेसिसवरती आपण मेडिकल शॉप हे टाकू शकतो. आणि जर लोकेशन चांगलं असेल आणि आपली कन्सिस्टन्सी जर त्यामध्ये आणि नॉलेज जर चांगलं असेल तर आपण चांगल्या प्रकारे मेडिकल शॉप रन करून 30 ते 40,000 रुपये हे महिन्याला कमवू शकतो. त्यानंतर आपण फार्मा कंपनीमध्ये जॉब पण करू शकतो. ॲज अ फार्मासिस्ट म्हणून कोणत्याही चांगल्या मेडिकलवरती जॉबही करू शकतो. तसेच सरकारी नोकरीचे पण चान्सेस आहेत. आणि MR म्हणजेच मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह हा जॉबसुद्धा आपण करू शकतो, ज्यामध्ये आपण फार्मा कंपनीचे विविध प्रोडक्ट्स ज्यांची एजन्सीज तसेच वेगवेगळ्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना माहिती देऊन कंपनीच्या प्रोडक्ट्सचा सेल वाढवून चांगला प्रॉफिट मिळवू शकतो. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आज आपण डिप्लोमा इन फार्मसीबद्दल जाणून घेतले. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा टॉपिक हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या कोर्स आणि त्यांच्या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या एज्युकेशन पेज या चॅनलला. धन्यवाद.